center of mass, that is position of center of mass of different bodies. First one, uniform hollow sphere, center of the sphere. Then second, uniform solid sphere, center of the sphere. Then next one, uniform circular ring, center of the ring. Then uniform circular disc, center of the disc. Then uniform rod, center of the rod. Then a plane square lamina. याचा अर्थ माहिती आहे, प्लेन स्क्वेअर लॅमिना म्हणजे असं एक 2D स्ट्रक्चर असतं, राईट. आणि यांचे जे काही डायगोनल्स आहेत ना, इंटरसेक्शन ऑफ डायगोनल्स मध्ये सेंटर ऑफ मासची पोझिशन असते, राईट. देन नेक्स्ट, प्लेन स्क्वेअर लॅमिना, पोझिशन ऑफ इंटरसेक्शन ऑफ द डायगोनल्स. देन ट्रायंग्युलर लॅमिना. ट्रायंग्युलर लॅमिना म्हणजे पण सेम एक अशा प्रकारचं ट्रायंगल असतं, राईट ना. प्लेन ट्रायंगल आहे, कुठे ट्रायंगल आहे आणि जे काही मेडियन्स आहेत, इंटरसेक्शन ऑफ मेडियन्सला याचं सेंटर ऑफ मास प्रेझेंट असतं, राईट. देन नेक्स्ट वन इज अ रेक्टँग्युलर ऑर क्युबिकल ब्लॉक. रेक्टँगल माहिती आहे, क्यूब माहिती आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द डायगोनल्स. नेक्स्ट वन, हॅलो सिलेंडर. युरोथ सिलेंडर, तर अशा प्रकारचे डायग्राम आहे, त्याला आपण सिलेंडर म्हणतो, राईट. इट इज अ हॅलो सिलेंडर, राईट. वेर इज द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास? Middle point of the axis of the cylinder. Yes. Next one is there, solid cylinder, that is middle point of the axis of the cylinder. Same. Next one, cone or pyramid. The cone माहिती आहे, this is a cone, right. तर हे याला आपण कोन म्हणतो. या अशा प्रकारच्या डायग्राम्सला आपण काय म्हणतो? कोन म्हणतो, राईट. कोन और पिरॅमिड कुठे बघा, ऑन द ऍक्सिस ऑफ द कोन, ऑन द ऍक्सिस ऑफ द कोन, ऑन द ऍक्सिस ऑफ द कोन, डिस्टंट, right, distant 3/4 from the vertex. Vertex where h is the height of the cone. समजा हे h ची हाईट आहे, राईट, आणि हे आपलं वर्टेक्स आहे, राईट. वर्टेक्स पासून 3/4 अंतरावरती काय असायला पाहिजे सांगा? 3/4 अंतरावरती आपलं दॅट इज पोझिशन ऑफ द सेंटर ऑफ मास असायला पाहिजे.